काल रात्री जो मी प्लॅन करून ठेवला होता ना, की आज रात्री मला स्वयंपाकात काय बनवायचं आहे, तो अगदी सक्सेसफुल होतोय आणि कुणालाही न विचारता मी डायरेक्ट स्वयंपाक बनवायला आले. आजच्या दिवशी मला डोसा बनवून घ्यायचा होता, म्हणून मी कालच्या दिवशी डाळ तांदूळ भिजवत घातले होते. सकाळी मस्त त्यांना वाटून घेतलं होतं आणि छान फर्मेंट झालेले आहे. दाखवेलच मी तुम्हाला. सगळ्यात आधी तर मी बटाट्याची भाजी बनवून घेतली. कधीतरी डिटेलमध्ये शेअर करेल, की मी डोस्यासोबत कशी बनवते बटाट्याची भाजी आणि त्यानंतर ना लगेच चटणीही वाटून घेतली होती. तिला तडका दिला. महत्त्वाचं काम माझं संपलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता डोस्याचं बॅटर किती छान फर्मेंट झालंय. म्हणजे आमच्याकडे दररोज पाऊस पडतोच इथे पुण्यामध्ये. वातावरण पण छान थंड आहे, तरीही छान फर्मेंट झालं होतं हे बॅटर. तसं तर मी बऱ्याच वेळा याची रेसिपी जी आहे डिटेलमध्ये शेअर केली, की डाळ तांदूळ किती घ्यायचं, पण तरीही तुमच्यापैकी कोणाला बघायचं असेल तर तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन माझ्या चॅनलवर जाऊन चेक करून घेऊ शकता. तर मी आता इथे पटापट डोसे बनवून घेते. मी सगळ्यात आधी पियाला खायला देत असते गरमागरम आणि तुम्ही प्लेट बघू शकतात किती छान वाटते ना. सगळं काही बदलू शकतं, पण माझ्या आयुष्यामधून उभं राहून डोसा खाणं काही बदलणार नाही, कारण मला कडक क्रिस्पी आणि गरमागरम डोसा लागतो आणि तो दुसरं मला कोणी बनवून देत नाही आणि दुसऱ्याच्या हाताचं बनवलेलंही मला चालत. म्हणून मी नेहमी असंच उभं राहून डोसा खाते. म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहिणं असतं ना, तशातला प्रकार. चला, असं तुम्हीही असं करतात का मला सांगाल कमेंटमधून. भेटूयात मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.